तुमची एक छोटीशी चूक आणि थेट लाखो रुपयांचं नुकसान. शेतकरी बांधवांनो, महाडीबीटीवर अर्ज करून तुम्हीही अनुदानाची आतुरतेने वाट पाहत आहात? तर आता सावधान. जय महाराष्ट्र मित्रांनो, नवी शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे. शेती, बाजारभाव, सरकारी योजना आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा विषय प्रत्येक शेतकऱ्याने शेवटपर्यंत पाहायलाच पाहिजे, कारण महाडीबीटी अनुदानाची तुमची जी प्रदीर्घ प्रतीक्षा होती ती आता संपलीय, पण एक अत्यंत तातडीचं अपडेट आलंय आणि कागदपत्र जमा करायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. चला तर मग याची सविस्तर माहिती घेऊया. सर्वात आधी मला सांगा, तो एक अत्यंत महत्त्वाचा मेसेज, महाडीबीटीचा SMS तुमच्या मोबाईलवर आलाय का? कृषी योजनांसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी अखेर लागलीय आणि ज्यांची या सोडतीमध्ये निवड झालीय त्यांना सरकारकडून एक खास SMS येतोय. पण जर हा मेसेज तुम्हाला अजून आला नसेल तर तुमची निवड झालीच नाही असा त्याचा अर्थ होतो का? पुढे जे घडणार आहे ना ते ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. पण त्याआधी आपण एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टीवर नजर टाकूया. पहिला महत्त्वाचा टप्पा, नक्की कोणकोणत्या योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड झालीय आणि कोणत्या अनुदानांचा मार्ग मोकळा झालाय ते पाहूया. बघा, वर्षानुवर्षे आपला शेतकरी पावसाची आणि अशा सरकारी अनुदानांची अगदी चातकासारखी वाट पाहत असतो. जेव्हा एखादं अनुदान मंजूर होतं तेव्हा संपूर्ण कुटुंबाला केवढा मोठा आधार मिळतो. एकात्मिक फलोत्पादन असू दे, प्लास्टिक मल्चिंग, शेततळे, शेततळ्याच्या अस्तरीकरण किंवा मग कृषी यांत्रिकीकरण, या सगळ्या जीवनावश्यक योजनांसाठी आता लाभार्थ्यांची निवड करण्यात आलीय. ट्रॅक्टरपासून ते उन्हाळ्यात पिकांना जीवदान देणाऱ्या शेततळ्यापर्यंत ज्या स्वप्नांसाठी तुम्ही आशेने अर्ज केले होते त्यांना आता अखेर सरकारचं बळ मिळतंय. पण हे अनुदान मिळवण्यासाठी सरकारची एक अत्यंत कडक अट आहे. आणि ती कडक अट म्हणजे वेळेची मर्यादा. तुमच्याकडे ॲक्शन घेण्यासाठी अत्यंत कमी वेळ शिल्लक आहे. फक्त आणि फक्त 10 दिवस. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. तुमचं अनुदान मंजूर झालं याचा अर्थ थेट बँकेत पैसे आले असं अजिबात होत नाही. सरकारी काम म्हटलं की कागदपत्रांची जुळवाजुळव आलीच आणि यावेळी मुदत आहे अवघ्या 10 दिवसांची. तलाठी ऑफिसचे खेटे, बँकेची कागदपत्र आणि इतर दाखले गोळा करण्यात हे दिवस कसे भुरकण उडून जातात हे मला तुम्हाला वेगळं सांगायला नको. एक जरी दिवस उलटून गेला ना तर हातात आलेली ही लाखांची सुवर्णसंधी कायमची निघून जाईल. आता हे वेळापत्रक अगदी नीट समजून घ्या आणि हवं तर कुठेतरी लिहून ठेवा. 19 मे 2026 रोजी लाभार्थ्यांची यादी प्रकाशित झाली आहे. लगेच पुढच्या दिवशी म्हणजेच बुधवारपासून महाडीबीटी पोर्टलवर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय खुला होतोय आणि सर्वात डेंजर तारीख 30 मे 2026 या तारखेपर्यंत पहिल्या टप्प्यातील सर्व कागदपत्रे कोणत्याही परिस्थितीत पोर्टलवर अपलोड होणं बंधनकारक आहे. शेवटच्या क्षणी सर्व्हर हमखास डाऊन होतो, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट अजिबात पाहत बसू नका. पण आता मोठा प्रश्न असा आहे की ही प्रक्रिया पूर्ण कशी करायची? चला, आपला ॲक्शन प्लॅन कसा असावा ते बघूया. अजिबात घाबरून जायचं कारण नाही. कोणतीही अडचण न येता आपलं अनुदान कसं सुरक्षित करायचं याच्या फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, तुमचा मोबाईल आत्ताच तपासा. महाडीबीटीचा SMS इनबॉक्समध्ये आलाय का ते कन्फर्म करा. दुसरी स्टेप, ऑनलाईन उपलब्ध असलेल्या नमुन्यांनुसार तुमचं संमतीपत्र किंवा इतर सर्व आवश्यक कागदपत्रे आजच्याच गोळा करायला सुरुवात करा. आणि तिसरी स्टेप, बुधवारपासून अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ही कागदपत्रे अपलोड करा. घाई गडबड न करता शांतपणे ही प्रक्रिया पूर्ण करा. आता तुम्ही म्हणाल, हे कागदपत्रांचे नमुने मिळतील कुठे? तर ते महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर आधीपासूनच दिलेले आहेत. तरीही तुम्हाला जर एखादा विशिष्ट फॉर्मॅट हवा असेल किंवा काही तांत्रिक अडचण येत असेल तर बिनधास्त खाली कमेंट करून सांगा. आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. पण मित्रांनो, खरा आणि सर्वात मोठा ट्विस्ट आता बाकी आहे. समजा तुमच्या मोबाईलवर तो SMS आलाच नाही तर तुम्ही काय करणार? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्याच एका चुकीमुळे आपले हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहतात. ज्यांना SMS आलाय त्यांच्यासाठी सोपं आहे. त्यांनी बुधवारपासून थेट कागदपत्रे अपलोड करायची आहेत. पण ज्यांना SMS आलेला नाही त्यांनी अजिबात निराश व्हायचं नाहीये. मेसेज आला नाही म्हणून तुमची निवड झाली नाही असं मुळीच नाहीये बरं का. तुम्ही थेट महाडीबीटी पोर्टलवर जायचं, स्वतःचा युजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं. तुम्ही ज्यासाठी अर्ज केलाय तिथे कागदपत्रे अपलोड करा असा पर्याय दिसतोय का हे स्वतः चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त मेसेजची वाट पाहत बसलात तर तुमची निवड होऊनही
तुम्ही वेळेत कागदपत्रे देऊ शकणार नाही आणि तुमचं केवढं मोठं नुकसान होईल याचा विचार करा. आणि म्हणूनच जाता जाता हा शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. 30 मे ची ही डेडलाईन तुम्ही पाळणार आहात ना? शेतकरी बांधवांनो, अनुदानाची ही लाखांची संधी अशी वारंवार दार ठोठावत नाही. आजच आपली कागदपत्रे जमा करायला सुरुवात करा आणि आपलं हक्काचं अनुदान खिशात घाला. आजची ही माहिती तुम्हाला खरोखरच महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. आणि हो, रोज असेच नवनवीन आणि खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या नावी शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.